नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत शाही तुकडा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहे. त्यांच्या कडा काढून त्यांचे 4 असे त्रिकोणी कट केलेले आहेत. त्यानंतर मी तळण्यासाठी इथे तूप घेतलेलं आहे. तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल. त्यानंतर मी घेतलेले आहे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडर नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते, त्याच्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. अर्धी वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. अर्धी वाटी इथे पाणी घेतलेलं आहे. साखर आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहे. पिस्ता असेल तर तुम्ही पिस्ताही घ्या, माझ्याकडे पिस्ता नाही आहे. त्यानंतर घेतलेली आहे दालचिनी पावडर. तुम्ही वेलची पावडरही घेऊ शकता, सुंठ पावडरही घेऊ शकता. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध, म्हणजे 500 ml दूध घेतलेलं आहे. ते मी उकळून घेतलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण कढईमध्ये तूप घालून घेणार आहोत. तूप नसेल तर तेलातही तळले तरीही चालतील, परंतु तुपात तळले तर शाही तुकडा आपला चवीला छान लागतो. चला तर मग मी इथे तूप आपलं छान असं गरम होऊन देते आणि मग जे आपले ब्रेडचे तुकडे आहेत ते छान असे लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि हो, इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ना, ते संपूर्ण रेसिपीला एकदम करेक्ट प्रमाण आहे. ना आपल्या साखरेचा पाक मागे शिल्लक राहतो, ना आपलं दूध मागे शिल्लक राहतं. चला तर मग इथे मी ब्रेडचे तुकडे छान असे तळून घेत आहे. छान लाल झाले पाहिजेत आपले ब्रेडचे तुकडे, लाल आणि असे छानसे कुरकुरीत लागले पाहिजेत. पाहू शकताय आपले ब्रेडचे तुकडे छान लालसर झालेले आहेत. आता तोपर्यंत मी बाकीचे सर्व तुकडे तळून घेणार आहे. मी इथे सर्व तुकडे तळून घेतलेले आहेत. छान असे आपले कुरकुरीत झालेले आहेत ब्रेडचे तुकडे. चला तर मग आपण जी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामध्ये आपण दूध घालून ते मिश्रण चांगले मिक्स करणार आहोत. त्याच्या ज्या गुठळ्या गाठी आहेत त्या फोडणार आहोत. आणि हो, कस्टर्ड पावडर जर नसेल तर काही हरकत नाही. आपण जे 500 ml दूध घेतलेलं आहे ते उकळून आपल्याला आटवायचे आहे. ते कमीत कमी 300 ml व्हायला हवं, एवढं आटवायचं आहे. आपण जे मिश्रण मिक्स करून घेतलेलं होतं कस्टर्ड पावडरचं, ते आपण दुधामध्ये मिक्स करणार आहोत. आणि हे मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे. पाहू शकता आपले दूध असे घट्टसर असे झालेले आहे. हे दूध घट्ट होण्यासाठी कस्टर्ड पावडर नसेल तरी हरकत नाही, पण आपले 500 ml दूध हे 300 ml व्हायला हवं. चला तर मग आपण साखरेचा पाक बनवून घेऊया. साखरेचा पाक बनवण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये मी साखर टाकणार आहे आणि आपल्याला साखर फक्त वितळवूनच घ्यायची आहे. हे असं सेम जर प्रमाण घेतलं तर पाक आपला व्यवस्थित होतो. जास्त उकळायची, जास्त आटवायची गरज पडत नाही. आणि आपण जे ब्रेडचे तुकडे तळून घेतलेले आहे ते आपण यामध्ये फक्त थोडेसे डिप करून बाहेर काढणार आहोत. म्हणजे थोडेसे बुडवायचे आणि ते बाहेर काढून घ्यायचे. आणि हो, तसं तर हे आपण जो पाक करून घेतलेला आहे तो शिल्लक राहत नाही, पण समजा जर शिल्लक राहिला तर तो आपल्या दुधामध्ये आपण ॲड करून घ्यायचा आहे. चला तर मग मी बाकीचे सगळे तुकडे असे डिप करून घेत आहे. चला आता आपण तयारी करून घेऊया. मी आधी दूध टाकलेलं आहे. त्यानंतर आपले जे तुकडे आहेत तळून घेतलेले आणि डिप केलेले ते आपण एक एक सेट करून घेणार आहोत. एक एक असे लावून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपले सगळे तुकडे ब्रेडचे लावून झालेले आहे. त्यानंतर आपलं जे उरलेलं दूध होतं तेही आपण त्याच्यावर घालून घेणार आहोत आणि आपली वेलची पूडही टाकून घेणार आहोत. उरलेलं दूध घालून घेऊया त्यावर. आता आपण यावर जे काजू बदामाचे काप घेतलेले होते ते घालून घेणार आहोत. मी इथे गुलाबाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत. आपली रेसिपी ही दिसायला सुंदर दिसते. पाहू शकताय आपली सुंदर अशी शाही तुकडा तयार आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसह पुन्हा उद्या. तोपर्यंत नमस्कार. थँक यू फॉर वॉचिंग.